सद्यस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यात लोकसभेचे 4 खासदार आहेत। यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ पदाची माळ पडली। तर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभेमध्ये अमोल कोल्हे तर मावळमधून श्रीरंग बारणे निवडून आले। तर यापूर्वी राज्यसभेवरती असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शरद पवार, भाजपच्या मेधा कुलकर्णी तर आता नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली। त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात सुनेत्रा पवारांच्या रूपाने 7वा खासदार मिळालाय। पण यामधून राष्ट्रवादी पक्षासाठी काय साध्य झालंय हेच आपण आजच्या विषयामध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण, न्यूज अनकटच्या #राजकारणामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आजचा विषय आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुनेत्रा पवारांच्या रूपाने 7वा खासदार मिळाला, पण राष्ट्रवादी पक्षासाठी काय साध्य झालं आणि खरंच अजित पवार चुकलेत का? नुकत्याच देशाच्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या। भाजपने अब की बार 400 पारचा नारा देत देशामध्ये आपल्या बाजूने मतदारांचं वातावरण तयार केलं, परंतु दुसऱ्या बाजूने इंडिया आघाडीने तोडीस तोड असा प्रचार करत भाजपला स्पष्ट बहुमतापासून रोखलं। प्रचारामध्ये भाजपने मिळणारे मत हे डायरेक्ट नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणारं मत आहे, हे वारंवार प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगितलं। भाजपच्या रणनीतीनुसार नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करून तिसऱ्या टर्मला लोकांनी भाजपला स्पष्ट बहुमत द्यावं असं होतं, परंतु भाजपला स्पष्टपणे लोकांनी नाकारले। त्यामुळे भाजपला इंडिया आघाडीसह सरकार बनवावे लागले। देशात मागील 10 वर्षाच्या तुलनेत या निवडणुकीमध्ये भाजपला अनेक राज्यात फटका बसलाय। यामध्ये दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाची राज्य असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा देखील समावेश आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपला फटका बसण्याचं कारण देखील तसंच आहे। राज्यामध्ये 2019ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप 105 जागा जिंकून समोर आला, परंतु भाजप शिवसेनेची युती नैसर्गिक असतानाही राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या वादात ही युती संपुष्टात आली आणि राज्याच्या राजकारणामध्ये आकस्मिक नवे समीकरण अस्तित्वात आले। जातीयवाद म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेला सेक्युलर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बरोबर घेऊन शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिलं। यात महत्त्वाची भूमिका बजावली ती राजकारणामधील चाणक्य म्हणून ओळख असणारे शरद पवार यांनी, परंतु आजपर्यंत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात कायमच खतखत दिसून आले। त्यामध्ये कारणही तसंच होतं, कारण दिल्लीची सत्ता टिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्य त्यांच्या हातून निसटून गेलं होतं। पुढे एकनाथ शिंदे यांचं बंड झालं, सुरत गुवाहाटी मार्गे गोवा अशा प्रवासानंतर सत्ता पालट झाली आणि हा सर्व सत्ता पालट महाराष्ट्र आणि देशाने अनुभवला। भाजप एवढ्यावरच थांबली नाही, तर ज्या अजित पवारांवर हजारो कोटींचे भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले गेले, ज्यांचे गाडीभर पुरावे घेऊन भाजपच्या नेत्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात आंदोलनं केली, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांवरती 72,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, त्याच अजित पवारांना बाजूला घेत त्यांनी राष्ट्रवादी फोडली। त्यामुळे भाजपला लोकसभेचा किल्ला आपण सहजपणे जिंकला असा भास होऊ लागला। हेच कमी होतं की काय म्हणून काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याचं मोठं नाव असलेलं अशोक चव्हाण यांनाही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला। ही झाली महाराष्ट्रामधील राजकारणाची पार्श्वभूमी। परंतु यातून झाले काय किंवा भाजपला मिळाले काय? तर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजप प्रणित इंडिया आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। इंडिया आघाडीला जनतेने पूर्णपणे महाराष्ट्रात बहुमत दिलं। यामध्ये इंडिया आघाडीला म्हणजेच भाजपला 9 जागा, शिवसेनेला 7 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा मिळाली, तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीत किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसमध्ये 13 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 9 जागा आणि शरद पवार गटाला 8 जागा आणि काँग्रेसचा बंडखोर उमेदवार सांगलीमधून निवडून आला। या निवडणुकीचा आणि पार्श्वभूमीची आठवण करून देण्याचा हेतू एकच होता, तो म्हणजे राज्याचाच नव्हे तर देशाच्या पटलावरती या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेत होता आणि त्याचं कारणही तसंच होतं। अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालं, तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं। अशातच अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध कडवे आव्हान निर्माण केलं, परंतु अटीतटीची वाटणाऱ्या या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी लाखांच्या पुढे मताधिक्य घेत सुनेत्रा पवार यांचा पराभव केला।
त्यानंतर लगेचच राज्यसभेच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली। राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ यांच्यासारखा मातब्बर नेता जे महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवरती ओबीसींचं नेतृत्व करतायत असे प्रबळ आणि इच्छुक दावेदार होते, परंतु त्यांना देखील डावलण्यात आलं। आणि अशीच घटना मागील आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी देखील झाली। यामध्ये राष्ट्रवादीला केंद्रात एक स्वतंत्र प्रभाग असलेलं राज्यमंत्रीपद देण्यात येणार होतं। यावेळेला लोकांमधून निवडून आलेले एकमेव रायगडचे खासदार ओबीसी नेते सुनील तटकरे यांचं नाव आघाडीवरती होतं, परंतु त्यांना डावलून प्रफुल्ल पटेल यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं असल्यामुळे या पदावरती ते काम करू शकत नाही असे सांगत हे मंत्रीपद डावललं गेलं। आणि पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा अजित पवार गटाकडून ठेवण्यात आली। या सर्व पार्श्वभूमीवरती आता नव्याने खासदार झालेल्या सुनेत्रा पवारांना मंत्रिपदाबाबत पत्रकारांनी विचारलं असताना मंत्रिपद मिळाले तर त्याचं सोनं करेन असं त्यांनी उत्तर अनेक प्रश्नांमध्ये दिलेले आहे। त्यामुळे ह्या उत्तरातून अनेक प्रश्न कार्यकर्त्यांसोबतच सर्व जनतेच्या मनात निर्माण होत आहेत। त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न की भुजबळांना डावून त्यांना मिळालेली उमेदवारी, तर दुसरीकडे तटकरेंना डावून रिक्त ठेवण्यात आलेलं मंत्रिपद आणि या मंत्रिपदाबाबत सुनेत्रा पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया। यामधून आता राष्ट्रवादी पक्षामधील पदाधिकारी कार्यकर्ते यांना काय मेसेज गेला असेल याचीच कुजबूज सर्वत्र सुरू आहे। त्यामुळे अजित पवार गटात काही प्रमाणात आमदारांमध्ये नाराजी देखील वाढत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता पक्षाची पुढील वाटचाल कशी राहणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं। महाराष्ट्रात लवकरच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागतात। त्यामुळे कोणता हट्ट पूर्ण करून अजित पवारांनी ही चूक केली? पत्नीला राज्यसभा देऊन अजित पवारांनी चूक केली का? भुजबळांसारखा नेता आणि इतर आमदार खरंच नाराज आहेत का? याची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये नक्की समजतील। पण विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता अजित पवार गटाला भुजबळांसारखा नेता नाराज करणं हे परवडणार नाही। अशातच अजित पवार विधानसभेला कसे सामोरे जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। वेळ झाले तुर्तास या विषयामध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन विषयात। धन्यवाद।